तू आमची बरोबर लागत नाही. ते नियोजन करावं लागतं वर्षभरापासून. आपण रेडी पाहिजे आपल्याला या महिन्यात जाणं म्हणून. दमन चला. हाय, गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 98 दिवस आहे. तर आपण दिवसात सुरुवात एक ग्लास पाणी आणि कॉफीने करतो. तर चला. तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जेवढा व्यायाम जरुरी तेवढंच डाईट जरुरी. कारण 50-50 चान्स असते. त्याच्यामुळं कधी पण डाईटवर पण फोकस करा. नुसतं वर्कआउट करून होणार नाही आणि नुसतं डाईट खाऊन होणार नाही. दोन्ही बॅलन्स लागते तरच रिझल्ट भेटतो. तर आपण काय केलं, आता थोडंसं आपल्या ह्याच्यामध्ये चेंज केलं. 8-10 दिवसापासून आपण पहिले 8-10 दिवस चेंज करतो, मग आपण व्हिडिओमध्ये दाखवतो. पहिल्या दिवशी दाखवत नाही, कारण की रुटीन पडलेला नसतो. परत सुट्टी पडलीमध्ये हे झालं तर मग परत हे होतं. त्याच्यामुळं आपण पहिले आधी ट्राय करतो हप्ताभर, त्याच्यानंतर आपण शो करतो. तर मग आता आपण काय केलं, हप्त्यापासून तर आपण भाकर चालू केली. पहिले आपण पोळी नेत होतो, तर आता आपण भाकर नेऊ राहिलो. तर ह्याने थोडंसं रिझल्ट वाटतो, पचायला पण सोपं जातं. आणि एक टाईम भाकर खाल्ली तर जी तुमची डायजेशन सिस्टम असते पचायची, ती पण ओके होऊन जाते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, एक टाईम भाकर नक्की करा. ग्राउंडवर आलो आपण, तर करण आला वाटतं. चला आता वॉर्मअप करू. आता सगळ्यात मेन गोष्ट आहे वॉर्मअप करायचं. वॉर्मअप आणि लेग फ्री करायचे. त्यांनी रनिंगला बेनिफिट होतो आणि कोणती इंजुरी होत नाही. कंपल्सरी करणं म्हणजे करणं आहे. तर चला. झाला आपला कंप्लीट. तर चला आता आपण जॉगिंगकडे वरती येऊ. तर आज आपण करणार आहे 3 किलोमीटर जॉगिंग डेलीवानी. आणि त्याच्यानंतर वर्कआउट काय आजचा ते आज बघू. वातावरण आलं शांत आहे रे. सूर्य पण वरती आला आज लय. तर चला 3 किलोमीटर आपण नॉर्मल जॉगिंग करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. तीन किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर जॉगिंग रेग्युलर करतो तीच केली, फक्त जायच्या टायमाला स्लो गेलो तो नॉर्मल, आणि यायची टाईम फक्त स्टेपिंग टाकली, ताकद लावली नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट दरवेळेस सांगतो मी, पण लई जण स्किप करते. रनिंग झाली, जॉगिंग झाली, वॉकिंग करा. वॉकिंग केल्याने काय होतं, आपली जी मसल असते एकदम गरम झालेली, हळूहळू बॉडी कूलडाऊन करायची. आणि ह्याने काय होते, कूलडाऊन हळूहळू केली ना, इंजुरी व्हायची चान्सेस जास्त कमी असते. त्याच्यामुळं ही गोष्ट नक्की फॉलो करा. आणि चला, आजचा वर्कआउट आहे आपला स्क्वॉट वर्कआउट. तर स्क्वॉटचे आपण 2 ते 4 सेट वेगवेगळे मारू. चला, करण गेला ट्रायपॉड आणायला, तर करू आज. चला. ते बोलले का?
तर आपण विदाऊट सपोर्टचे 30-30चे 4 सेट मारले आपण स्क्वॉटचे. तर आता आपण सपोर्ट घेऊन एक लेग 1 लेग मारतो ना, तर ते मारू. तर चला. डोकं बिकं तर 1 लेग स्क्वॉट मारले आपण. सगळ्यात हार्ड एक्सरसाइज ही, कारण की याला बॉडी बॅलन्स लागतो आणि पूर्ण लोड एका पायावर येतो. ही गोष्ट ही जमत नाही लवकर, पण आपण हळूहळू 1-1 2-2 सेट करू प्रॅक्टिस करू राहिलो, तर हळूहळू कवर होईन आपले. तर चला, आजचा आपल्या दुसऱ्या एक्सरसाइज कंप्लीट झाली. आता आपण तिसरं मारू, स्क्वॉट मारू, सपोर्टिंग स्क्वॉट मारू. तर चला खाली. तर आपले 2 स्क्वॉट एक्सरसाइज कंप्लीट झाल्या. तर आता आपण खाली जाऊ. चला. दमन चला थांब. हाय. तर सपोर्टिंग स्क्वॉटचे 2 सेट मारले आपण. तर चला आता स्किपिंग मारू. तर स्किपिंगचे आपण 2 सेट मारले 150-150चे. तर चला नेक्स्ट शॉट करतो. जो 70 दिवस कंप्लीट होतात. जोरो फट्टा आणले का? नाही त्याला ती ना नाही आणलं. गेले का? गौरव इधर कधी जाते रोज गाडी जाती होती आपली.
टाकू सोडू कॅश नंतर एक साईड मार्केट टाकतो एका साईड मुंबईचे राहून ठरलं होते ना असं उभं राहायचे कापकन वाढायची वाद होती कसे कर ट्राय करतो काय नाही प्रॅक्टिससाठी आपण प्रॅक्टिकलसाठी कर जीव वयाच्या हिशोबाने करायचे गौरव काम आज 5 वर्षानं काय नाही करीत 5 वर्षांनी काठी बिटी देऊ आपण त्यांना गपचीप एक्सपोर्ट करू आपण 1 डे सरळ आपण जो पहिला डिसाईड केला ना पण मग विषय काय होतं माहिती आहे की भैया तुम्ही एक स्पॉट बी जर केलं तर तिथपर्यंत जायला तेवढंच डिझेल लागणार काही नाही रे किती लागत अरे मग पुढं वाढतं म्हणल्यावर मग ते राहणं खाणं पिणं खर्च सगळं लागतं ना भाऊ ते मलाच माहिती तो खरं आहे मला आता या बाय हो एक मिनिट ऐका ना या बाय इथं समजा ही गाडी आहे का तिथं मी राजगडवर आणि तोरणा कुठं होता रामराईला मी तोरण्यावर नाही गेलो 1000 लागते फक्त एक स्पॉट मीच गरीब आहे तुमच्या म्हणजे कामाला जात नाही काही नाही गरीब आहे ना मग आता काय बनव प्लॅनिंग पुष्करला गेलो होतो नाही पाय रे डायरेक्ट 9 दिवस तिथे मोठा माणूस गाव रे तो आमची बरोबर लागत नाही ते नियोजन करावं लागतं वर्षभरापासून आपण रेडी पाहिजे आपल्याला या महिन्यात जाणं म्हणून कसं नियोजन पाहिजे उठल्या सुटल्या आठवडाभर 1 डेच बोलणं लागणार 1 डेचा प्लॅन बरोबर आहे काय वाटतं तुला 4-5 वाजता स्टे करून मस्त फोटो बिटो होऊन जाईल हो ना संध्याकाळी थांबून गेलं ना तर मग सगळं होतं आपलं ऑफ रोड चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आज आपण स्कॉट वर्कआउट केला स्कॉट वर्कआउटचे 4 ते 5 वेगवेगळे सेट मारले ॲप्स मारले आणि स्किपिंग हे तर आपलं डेली रुटीनचे तर हे कंपल्सरी आपलं ॲप्स स्किपिंग हे डेली करणं लागतं त्याने स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो तर आज स्कॉटचे वर्कआउट केला स्कॉट वर्कआउटचे फायदे काय आपल्या ग्लूट्स आणि थाईजमध्ये पॉवर येते ही गोष्ट आणि बॉडी रनिंग करताना बॉडी बॅलन्स ओके राहतो ह्या गोष्टी इम्प्रूव्ह होत्या तर हे तुमच्या शेड्यूलमध्ये नक्की करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला बाय 1200 रुपयामध्ये 999 मध्ये एका जणाचं समजा ड्रिंक वगैरे प्लस त्याच्यामध्ये सगळं पनीर खायचं तुम्हाला ते चिलीमध्ये खायचं कांदा लोणावळ्याच्या बाजूला लोणावळा ना लोणावळ्याला हिवाळ्यात माझे फिरायचं असलं ते बी ऑप्शन